नमस्कार. मी सुरेखा मोंडकर. आज कथा सादर करते. आर्त स्वलिखित कथा आहे. ऐकूया. रात्र संपता संपत नव्हती. उजाडायला अवकाश होता. असली अडनिडी काहूर माजवणारी वेळ. दिवसभर उसळत धिंगाणा घालणारं रिसॉर्ट गपगार पडलं होतं. सगळीकडे काळा करंद हिरवा रंग, वाभरं गवत, पिसाट झाडं झुडपं, पोहण्याचा तलाव, कमळाचे डोह, पुष्करणी, कृत्रिम तलाव, सर्व काही गुडूप शेवाळी करड्या हिरव्या रंगात बुडून गेलेलं. त्यात मुळात पांढऱ्या असणाऱ्या मातकट पिवळ्या फरशांनी केलेला चक्रव्यूहासारखा पदमार्ग. कुठून निघाला होता, कुठे जाणार होता, पत्ता लागू देत नव्हता. कदाचित ह्याच्यावरून आत जाण्याचा, आत शिरण्याचा मार्ग असेल, पण परतीची दिशा, परतीची आस नसेल. चंद्रकोरीसारखा तो समुद्र, घनरात्री गूढ निर्जीव वाटणाऱ्या कुटी, पोटी निर्धास्त माणसांना घेऊन चिडीचूप एकमेकींशी फटकून राहणाऱ्या, दूर दूर त्याच हिरव्या काळ्या महाकाय पंजांनी मुसक्या बांधलेल्या. कुटीतून बाहेर पडताना त्याचं त्यालाच माहिती नव्हतं कुठे जायचंय, का जायचंय, कशासाठी, कुणासाठी, कोण कुठे त्याच्यासाठी ओठंगून उभं होतं. तळहातावर हनुवटी टेकवून सागरी निळ्या अथांग डोळ्यातील आर्त लपवत, शुकशुकाट, सन्नाटा, मृत, श्वास थांबलेलं किर्रगर्द वातावरण. कुठेतरी काही चुकार कर्मचारी साफसफाई करताना दिसत होते. दिवसभर दारू मुबलक वाहत होती. मद आणि मादकता बियरसारखी फसफसत होती. मुक्त, बंदमुक्त वातावरणात अतृप्तीची ज्वाला लसलसीत होती. निखारे फुलत होते. पलिते मशाली शेंदरटलेल्या होत्या. आता त्यांची कलेवरे उचलली जात होती. दिशाहीन अंध पावलांनी तो त्या कुटील अंधारात लपेटून भरकटला होता. त्याच्या शिलगावलेल्या सिगरेटचा लाल पिवळा जहाल ठिपका अधांतरी तरंगल्यासारखा पुढे पुढे सरकत होता. समोरचा सागर संध्याकाळी उसळत होता आणि आता शांत पडला होता, पालथ्या घातलेल्या घमेल्यासारखा. दूर कुठेतरी मालवत्या दिव्यांच्या पर्वताप्रमाणे जागच्या जागी तटस्थ उभ्या असल्यासारख्या वाटणाऱ्या प्रचंड महाकाय बोटी दिसत होत्या. उजव्या बाजूला ती छोटीशी टेकडी, प्रेमिकांचं विव्हल स्थान. तिथे अनेकांची प्रीत फुलली आणि अनेक निराश प्रेमिकांनी कड्याच्या टोकावरून खालच्या अथांग भक्षक खाऱ्या पाण्यात स्वतःला झोकून दिलं. प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध अशी ती बुटकी स्थूल टेकडी, भारलेली, काजळ काळीमा माखलेली. भानामती केल्यासारखा तो त्या टेकडीकडे खेचला जात होता. शिखरावर हात पैलावून ख्राइस्ट दी रिडीमरसारखी तीच उभी होती का? नक्की तीच? वाऱ्याबरोबर फडफडणारे कपडे, उसळणारे सैरावैरा धावणारे मोरपंखी केस. तिच्या मागे हात फैलावून टायटॅनिकसारखं उभं राहावं. त्याने दुसरी सिगरेट शिलगावली. मिट्ट अंधारात त्याला फक्त तो पेटणारा आणि विझणारा आगीचा बिंदू दिसत होता. आभाळ ओथंबून आलं होतं. चंद्र चांदण्या सगळ्यांना पोटात घेऊन ते ढेरपोट्यासारखं टम्म फुगलं होतं. एक टाचणी टोचली असती ना, तर ते ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन फुटलं असतं. सगळ्या चांदण्या चमचपत धबधबा कोसळल्यासारख्या खाली पडल्या असत्या. अंधाराला तडा गेला असता. पण त्याला उजेड, आशेचा किरण, प्रकाशाची तिरीत
काही काही नको होतं. अंधार यात्री तो, एकटा, एकाकी, उदास अंधार यात्री. समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्या टेकडीवरच कपाळमोक्ष होणार होता. टेकडी चढायची वेळच येणार नव्हती. हपापल्या उर्मीत एखादं लक्ष गाठावं अशा आतुरतेने तो बेफाम चालला होता. त्याचं पुढचंच पाऊल खचकर ओल्या मऊ मातीत रुतलं. महासागर मरगळून मागे हटला होता, पण त्याचे थंडगार गिळंकृत करणारे अवशेष मागे सोडून गेला होता. रेतीचा किनारा संपला होता. सगळी दलदल होती. नकळतपणे त्याचं दुसरं पाऊल पुढे पडलं. ते गुडघ्यापर्यंत रुतलं. अशा खादडाने गिळंकृत केलेली माणसं, प्राणी त्याने सिनेमात पाहिले होते. भयावह अजगराचा थंडगार लिपलिपीत विळखा त्याच्या सबंध शरीराभोवती पडला. जीवाच्या आकांताने तो पाय वर खेचायचा प्रयत्न करत होता आणि अधिकाधिक खोलवर जात होता. ओठातली सिगरेट कधीच खाली पडली होती. दोन्ही पाय भुसभुशीत ओल्या मातीत खोल खोल जात होते. त्याचा तोल जायला लागला. पण हात टेकले असते ना, तर तो परत उठूच शकला नसता. चिनला गेला असता. भीती, भीती, भयंकर भीती, मरणाची भीती त्याच्या धमन्यातून, नीला रोहिणीमधून विषारी नागासारखी हळूहळू पुढे सरकत होती. त्याला काबीज करत होती. असं असतं मरण, हळूहळू आक्रमण करणारं, एकेका अवयवाचा, भावभावनांचा घास घेणारं, भान हरपून गिळंकृत करणारं. मरणाचा अनुभव असा असतो. नाही नाही, मला मरायचं नाही, मला मरायचं नाही. त्याचं अबोल आक्रंदन दशदिशांना व्यापून टाकत होतं. घसा कोरडा पडला होता. शब्द फुटत नव्हता. अचानक एक बळकट पकड त्याच्या दोन्ही बाहूंवर पडली. दात ओठ खात कोणीतरी त्याचा घास घेणारा त्या कराल मृत्यूच्या दाढेखालून त्याला खेचून बाहेर काढत होतं. त्याला काहीच समजत नव्हतं. मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, एवढाच आक्रोश अणुरेणूतून घुमत होता. ओढत, खेचत, थांबत, फरफटत कोणीतरी त्याला किनाऱ्यावरच्या वाळूवर आणून फेकलं. तो कोणीतरीसुद्धा थकून भागून धापा टाकत त्याच्या शेजारीच पसरला. दोघांचेही श्वास फुलले होते. हृदयाचे ठोके ताशासारखे वाजत होते. छाती धपापत होती. भानावर आल्यावर त्याने कुशीवर वळून पाहिलं. त्याच्या शेजारी श्रमून गलित गात्र होऊन पडला होता रिसॉर्टने नेमलेला दणकट जीवरक्षक. सिगारेटच्या एका पेटत्या ठिपक्याच्या अनुरोधाने तो धावून आला होता. जीव देणं म्हणजे नक्की काय असतं हे पुरेपूर लक्षात आल्या क्षणीच त्याने त्याचा प्राण वाचवला होता. एका अनाम, अनोळखी, अज्ञात व्यक्तीने त्याला आयुष्याचं दान दिलं होतं. जे आयुष्य तो एका ज्ञात व्यक्तीसाठी बेचिराग करणार होता.